अकोला जिला योजना समिति की बैठक में भाजपा के विधायक रणधीर सावरकर और शिवसेना ठाकरे गुट के विधायक नितिन देशमुख के बीच विवाद हुआ। ऐसी खबर फैलते ही दोनों पक्षों के कार्यकर्ता और पदाधिकारी जिलाधिकारी कार्यालय परिसर में इकट्ठा हो गए। इस दौरान पुलिस ने दोनों पक्षों के कार्यकर्ताओं को सख्त निर्देश दिए कि वे परिसर में भीड़ न लगाएं और शांति बनाए रखें। त्याच्यावर चर्चा करत असताना विनाकारणपणे विरोधकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, पण हा उद्धव साहेबांचा आमदार याचा आवाज दाबणार नाही। जिल्ह्याचे 29 कोटी ग्रामीण भागाचे रस्त्याचे आज आमच्या मतदारसंघाचे टोगाळलेले गड्डे पडलेले आहेत, ऍक्सिडेंट होऊन राहिले। 29 कोटी रुपये आमचे वापस गेले। याला जबाबदार कोण आहे? 8व्या महिन्यात जिल्हा परिषदनं प्रमा दिला। 8व्या महिन्यात 300 कोटीचा संपूर्ण निधी 10 मार्चला कलेक्टर ऑफिस मध्ये आला, आपल्या जिल्ह्यामध्ये आला 10 मार्चला। यांनी 31 तारखेला शेवटच्या क्षणात रिलीज केले। मग 8व्या महिन्यात प्रमा गेला, त्या 20 दिवस तुम्ही काय केला नाही बा? म्हणजे जाणबुजूनपणे जिल्ह्याच्या निधीचा जोपर्यंत पैसा मिळत नाही तोपर्यंत आम्ही निधी ट्रान्सफर करत नाही, अशी भूमिका यांची होती। म्हणून पैसे न मिळाल्यामुळे निधी ट्रान्सफर केला नाही 20 दिवस आणि 29 कोटी जिल्ह्याचे परत गेले। वाद हे मी याला शब्द म्हणणार नाही। विकासाच्या मुद्द्यांवर बऱ्याच गोष्टीवर मतांतर होत असतात, त्यातला एक हा भाग होता। आज मीटिंग चालू होती, मीटिंगमध्ये वाद झाले असते आणि ज्या प्रमाणात न्यूज चॅनलमध्ये दाखवण्यात आलं की एकमेकांच्या अंगावर जाऊन गेले, असं झालं, तर मग कोण ना कोणी तर मीटिंगच्या बाहेर पडलं असतं ना। मग सर्व मीटिंग आम्ही सोबत संपवली, सोबत संपवून आम्ही मीटिंगच्या बाहेर सोबत आलो। या मतमतांतर होत असतात आणि असले पाहिजे। बाहेरही कार्यकर्ते एकमेकांच्या समोर अमरासमोर आले, पोलिसांनी मध्यस्थी। साहजिक आहे, कोणी दबाव आणून असं दाखवत असेल की आम्ही दबावाने आमचं काम करू शकतो, तर आम्ही काय हातात हे थोडी केलेलं आहे। आमचे कार्यकर्ते त्याच दमाचे आहेत। नेमका कोणता विषय होता? नाही, विकासाच्या मुद्द्यांवर मतमतांतर असते।